काठ्या लाठ्यानं तेल लावून देशाचे संरक्षण होणार नाही. शिवसैनिकांच्या हातामध्ये AK-47 आली तर जम्मू काश्मीरसह देशाच्या सीमा आम्ही सुरक्षित करण्यासाठी आम्ही बलिदानाला तयार राहू. हे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं एक भूमिका आहे. यांच्या हातात काठी असते, ते संचलन करतात, एक विचार देतात. आज त्यांच्या हातामध्ये सत्ता या देशाची. त्यांनी प्रधानमंत्री नेमलेले आहेत, त्यांनी इतर काही राज्यपाल नेमलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या संचालनाला एक सत्तेचं तेज आज आहे. 100 वर्ष होत आहेत. त्यांना महान राष्ट्रकार्याबद्दल नाणं काढलं, पोस्टाचे तिकीट काढलं. स्वातंत्र्य लढ्यामध्ये असं कोणतं राष्ट्रकार्य यांचं होतं हे एकदा भाजपने आणि त्यांच्यावर नाणं काढणाऱ्यांनी एकदा स्पष्ट केलं पाहिजे की हे महान राष्ट्रकार्य संघाच्या वतीनं झालं. नक्कीच संघ ही एक सांस्कृतिक संघटना आहे, त्यांचा हिंदुत्ववादी विचार आहे, याच्याविषयी आमच्या मनात अजिबात शंका नाही. आमची पण त्यांना सहानुभूती एकेकाळी होती. पण जेव्हा जेव्हा राष्ट्र संकटात असतं आणि राष्ट्राविषयी भूमिका घ्यायच्या असतात कठोरपणे सत्ताधाऱ्यांविषयी, तेव्हा संघानं त्या भूमिका घेतलेल्या नाहीत. आज डॉक्टर आंबेडकर, महात्मा गांधी अशा प्रमुख नेत्यांचं नाव संघाबरोबर जोडण्याचा प्रयत्न केला जातो. पण गांधी किंवा डॉक्टर आंबेडकरांनी कधीही संघाचं समर्थन केलं नव्हतं. संघ हा विष आहे असं डॉक्टर आंबेडकर म्हणाले होते. बरोबर आहे. आणि त्याच आंबेडकरी विचारांच्या कमलाताई गवई यांना संघाच्या आजच्या मेळाव्याला जबरदस्तीनं बोलवून संघ आणि आंबेडकरी विचाराचा संबंध आपण जोडण्याचा प्रयत्न करता. मी अभिनंदन करतो कमलाताई गवईंचं आणि त्यांच्या कुटुंबाचं की त्या या ट्रॅपमध्ये सापडल्या नाहीत, त्या चंद्रचूड यांच्यासारख्या वागल्या नाहीत. राहुल साहेब, आणखी एक विषय आहे महाराष्ट्राच्या राजकारणातला. पुन्हा एकदा काका पुतणे म्हणजेच शरद पवार आणि अजित पवारांची काल वादी चव्हाण सेंटरला भेट झाली आहे. जवळपास 1 तास त्यांच्यामध्ये चर्चा झाली आहे. असं म्हटलं जातं की मायावाडी साखर कारखाना किंवा अन्य सहकार क्षेत्रातले विषय होते. पण अलीकडच्या काळात वारंवार या भेटी होत आहेत. भेटी होण्यामागे काही आक्षेप नाहीये, पण काही राजकीय होण्याची तुम्हाला शक्यता वाटते? की मी कसं काय सांगू, ते शरद पवार साहेबच सांगू शकतील, ते अजित पवारच सांगू शकतील. पण अजित पवार यांच्यात आणि त्यांच्या पक्षातल्या त्यांच्या सहकार्यामध्ये या क्षणी अमित शहाची कंपनी सोडून दुसऱ्या कंपनीत जाण्याचं धाडस नाही, अजिबात धाडस नाही. त्यासाठी धाडस लागतं. ते धाडस नव्हतं म्हणूनच त्यांनी काकांना सोडून अमित शहांचं उपकरण पकडलं. तर मला याच्यावरती विश्वास नाही. आणि शरद पवार त्यांच्या हयातीमध्ये जाती आणि धर्मांध शक्तींच्या बरोबर जाणार नाहीत. चला बोलिए. हाँ हाँ, और छोड़ दो शिंदे शिंदे क्या लगा है, कौन है शिंदे, सवाल पूछो आप. शिवसेना का दसरा मेलावा होता है और किसी का नहीं होता. महाराष्ट्र में 2 ही दशहरा रैली होती है. एक नागपुर में राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की रैली होती है, 100 साल हो गए. और मुंबई में शिवाजी पार्क यानी शिवतीर्थ पर हिंदू हृदय सम्राट बालासाहेब ठाकरे जी ने जो शिवसेना स्थापन की, वो लगभग 60-65 साल से वो रैली होती है. दसरा विजय मेळावा होता है, वो आज होगा. उद्धव ठाकरे जी आएंगे, उद्धव ठाकरे जी मार्गदर्शन करेंगे. लाखों की संख्या में शिवसैनिक जमा होंगे. हमारे पूरे निष्ठावान लोग जो है शिवसेना के, वो वहाँ उस रैली में शामिल होंगे. अच्छी बात है, एक परंपरा है आरएसएस की दसरा रैली की, वो भी हो गया है. 100 साल हो गए रैली को, उनके आरएसएस की स्थापना को. हम उनको शुभकामनाएं देते हैं. थैंक यू.